आज बघताय ना नेपाळकडे काय चाललंय ते. अक्षरशः नेपाळमध्ये अराजकता पसरली आहे. आणि अराजकता पसरण्याचं कारण काय आहे तर ज्या लोकशाहीमध्ये लोकांसाठी लोकांकडून शासन चालवण्यासाठी ज्या लोकांना दिलं होतं ना, ती लोक अक्षरशः हुकुमशाहीप्रमाणे काम करताना दिसत होती आणि अक्षरशः भ्रष्टाचारानं बरबटून गेलेली होती. आणि हीच मीडियाद्वारे अशा या व्हिडिओद्वारे ही जनतेसमोर आणण्याचं काम तरुणाईनं केलं आणि अक्षरशः तरुणाई पेटून उठली. अक्षरशः संसदसुद्धा पेटून देण्याचं काम त्या तरुणाईनं केलं आहे. आज मला माझ्या महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनासुद्धा सांगायचं आहे, आज जरा बोलत असताना थोडासा विचार करून बोला. कारण की आज ज्या पदावर तुम्ही गेलात ना, त्या पदावर जाण्याचा मान ह्या सर्वसामान्य जनतेनं या शेतकऱ्यांना दिला आहे. आज त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये तुम्ही तोंडाला येईल ती आश्वासनं देताय आणि आश्वासनं पूर्ण करायची वेळ आली की बघू पुन्हा म्हणताय. या ठिकाणी सर्वसामान्य जनतेनं त्यांच्या काही आशा अपेक्षा आणि तुमच्या आश्वासनांना बळी पडून तुम्हाला सत्तेमध्ये आणण्याचं काम केलेलं आहे. आज या ठिकाणी जर तुम्ही अशा प्रकारची जर या ठिकाणी अराजकता पसरवण्याचं काम केलं ना, तर नेपाळसारखी स्थिती महाराष्ट्रामध्ये व्हायला वेळ लागणार नाही आहे.